जम्मू काश्मीरच्या पूंछमधील जवानांवरचा हल्ला हा पुलवामातल्या हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। पुलवामा हल्ल्यादरम्यानही सरकार झोपलेलं होतं आणि आताही सरकार झोपलंय असा घणाघात राऊतांनी केला। दुसरीकडे राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण ठाकरेंना मिळालं नाहीये, पण 22 जानेवारीच्या राजकीय सोहळ्यानंतर अयोध्येला जाऊ अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। याशिवाय संसदेतल्या खासदारांचं निलंबन हे राजकीय फायद्यासाठी केल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला। काश्मीरमध्ये पूंछमध्ये लष्करी जवानांच्या वाहनाच्या ताफ्यावर पुलवामाप्रमाणे हल्ला केला जाऊन 5 जवान शहीद केले जातात। हे या देशाचं दुर्दैव आहे, लक्षात घ्या। हे काल जे झालं पूंछमध्ये हे मिनी पुलवामा आहे। पुलवामाविषयी आजही त्या हल्ल्याविषयी संशय आहे, नक्की काय झालं, सुरक्षा व्यवस्थेत नक्की काय चूक झाली। आणि काल पूंछच्या बाबतीत सुद्धा लोकांच्या मनात त्या शंका आहेत। गेल्या 2 महिन्यामध्ये काश्मीर खोऱ्यात राजौरी, पूंछ, बारामुल्ला बरं का येथे 100च्या वर जवान मारले गेले आहेत। या सरकारला लाज वाटत नाही। काल एकाच वेळेला 5 जवान मारले गेले। सरकार उत्सव कोणता साजरा करत आहे? लक्षात घ्या की सर्व काही राजकीय सोयीनं आणि राजकीय फायद्यासाठी चालतं। लोकसभा राज्यसभा चालू देत नाही, तिकडे खासदाराचे निलंबन केलं, तिकडे विधानसभा गुंडाळली जाते। एक प्रकारे या देशातून संसदीय लोकशाहीला पायदळे तुडवण्याचा कार्यक्रम अगदी योजनाबद्ध रीतीने सुरू आहे। त्यात आता महाराष्ट्रसुद्धा आपलं पाऊल पुढे टाकतो आहे। हे दुर्दैव आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।